ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली जो प्रचंड लॉंग मार्च निघाला त्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठाणे पालघर जिल्ह्याच्या आमच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली। आमच्या ज्या स्थानिक मागण्या आहेत त्याच्याबाबत नक्कीच सकारात्मक चर्चा झालेली आहे। विशेषतः वन जमिनीचे पट्टे नावावर करण्याची मागणी आहे, गायरान देवस्थान जमिनी नावावर करण्याची मागणी आहे आणि त्याचप्रमाणे अन्यायकारक पद्धतीने स्मार्ट मीटर आदिवासींवर जी लावली त्याच्यामुळे जे चुकीचे बिल आले यासारख्या स्थानिक मागण्यांच्या बद्दल चर्चा झालेली आहे। मात्र मुख्य मागण्या ज्या राज्य सरकारशी संबंधित आहे त्याच्यामध्ये वाढवण बंदर हे रद्द करण्याची मागणी स्थानिकांनी आणि आदिवासींनी केलेली आहे। कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या जमिनी जात आहेत, घरं जात आहेत। बंदरांना जोडण्यासाठी जे रस्ते केले जाणार आहेत, समृद्धी आणि इतर ठिकाणी ते जोडले जाणार आहेत, मुंबई आणि गुजरात पर्यंत ते जोडले जाणार आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा संबंध पालघर आणि ठाणे जिल्ह्याचं मोठं नुकसान होणार आहे। त्याच्याबद्दलच्या मागण्या ह्या राज्य सरकार बरोबर चर्चा करण्याची आवश्यकता आहे। दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये सुद्धा गेल्या 5 दिवसापासून सातत्यानं आंदोलन सुरू आहे। लालबावट्याचे अनेक हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत आणि त्या सगळ्या आंदोलनामध्ये अद्यापही सरकारने त्याची दखल घेतलेली नाहीये। ही सगळी परिस्थिती पाहता कदाचित नाशिकचे लोक सुद्धा ज्याप्रमाणे ठाणे पालघरचे लोक चालत आले तसंच नाशिकचे ग्रामीण भागातून लोक हे नाशिक शहरामध्ये येतील अशा प्रकारचे विचार आणि परिस्थिती निर्माण झालेली आहे। किसान सभा आणि पक्षाचे आमचे सगळे नेते या सगळ्या परिस्थितीवर विचार करतील आणि ठोस निर्णय घेतील। स्थानिक मागण्या सुटल्या त्याचं स्वागत, मात्र ज्या राज्यस्तरीय मागण्या आहेत त्याच्यासाठीचा संघर्ष पुढे कसा करायचा याच्याबद्दलची दिशा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभा घेईल।